बऱ्यापैकी लोकांचा एक कॉमन डाऊट येते की भैया काल जी सीट मॅट्रिक्स लॉन्च झाली आहे कॅपरान 2साठीची, आज कॅपरानचं ॲडमिशन सुरू झालेलं आहे. तर त्या सीट मॅट्रिक्समध्ये मला जे कॉलेज पाहिजे तर माझ्या कॅटेगरीची अकॉर्डिंग 0 सीट्स आहे. तुम्हाला ते सीट भेटणारच नाही का? ह्या क्वेश्चनचं आन्सर जाणण्या अगोदर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंडला शेअर करणं विसरू नका. तर व्हिडिओ स्टार्ट करू. तर बघा, जी प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आहे त्यामध्ये करंट स्टेटस दाखवतं की सध्या कॅप 1 नंतर किती सीट्स आहेत त्या कॉलेजच्या त्या ब्रांचमध्ये. बट जसं तुम्ही कॅपरान 2ला अप्लाय केलं आहे तसं मेजॉरिटी ऑडियन्सने पण बेटरमेंटसाठी अप्लाय केलं आहे. ठीक आहे. तर बघा, जर एखाद्याला तुमच्या समोरचा विद्यार्थी आहे त्या कॅटेगरीमधला, जर त्याला पुढचं कुठलं बेटरमेंट भेटलं तर जसं कॅपरान 1ची सीट आहे ती ऑटोमॅटिकली निघून जाते. तसं मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर निघून गेली तर वॅकन्सी क्रिएट झाली. जर तुम्ही अप्लाय केलं असेल तुम्हाला ती कॉलेजची ती ब्रांच भेटेल. ठीक आहे. तर या प्रकारे सीट मॅट्रिक्स काम करते. त्यामुळे काळजी नका करू, शेवटपर्यंत प्रयत्न करू आणि प्रत्येकाला बेस्ट कॉलेज आणि बेस्ट ब्रांच निवडून देऊ. ऑल द बेस्ट.